महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी नदीला मोठा पूर आला असून एरणे खुर्द गावाला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। कोणत्याही क्षणी गावात पाणी शिरण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान प्रशासनाकडून केलेला हलगर्जीपणाचा फटका गावाला बसणार असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे। नदीकाठच्या संरक्षण भिंतीचे काम मंजूर होऊन देखील हे काम गेल्या 4 ते 5 वर्षापासून रखडलेले असून आजूबाजूच्या गावातील नदीकाठची संरक्षण भिंत पूर्ण झाली असून मात्र एरणे खुर्द येथील संरक्षण भिंत बांधण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्याने आजची ही पूर परिस्थिती ओढवल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, मी एरणे खुर्द गावचा रहिवासी। सोळशी नदीच्या तीरावरती आमचं छोटंसं गाव एरणे खुर्द या 2021ला असाच महाप्रलय अतिवृष्टी झाली होती। त्यानंतर आता 5 वर्षाने तुम्ही बघू शकता सोळशी नदीला महापूर आलेला आहे आणि याला शासन जबाबदार आहे। 3 गावच्या आमच्या संरक्षण भिंत मंजूर होऊन आल्या। एरणे खुर्द, एरणे बुद्रुक आणि आचरी या 2 मंजूर झाल्या, 3 मंजूर झाल्या, पण आचरीची झाली, एरणे बुद्रुकची पण झाली आणि एरणे खुर्द आमची का राहिली याला आम्ही प्रशासन जबाबदार धरणार। बाकी तुम्ही बघू शकता 2026 म्हणजे 4 वर्ष आम्ही पाठपुरावा करून सुद्धा जर आमची संरक्षण भिंत होत नसेल तर याला जबाबदार प्रशासनच असेल। असाच प्रसंग 2021ला झाला होता, त्याच्यापेक्षा महाप्रलय आला होता। त्यानंतर आम्ही जीव धोक्यात वृत्ती घेऊन कसं बसं वाचलो राहिलो। त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या, पण याला आता जबाबदार एवढी आमची संरक्षण भिंत मंजूर होऊन सुद्धा जर होत नसेल तर याला जबाबदार प्रशासनच आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।